प्रेज द लॉर्ड. सलाम. प्रभू येशूमध्ये प्रत्येकाला प्रेज द लॉर्ड सलाम. आणि या मदर डेच्या प्रत्येकाला प्रभू येशूमध्ये हार्दिक शुभेच्छा. पहा, स्तोत्रसंहिता 65 याचं पहिलं वचन म्हणतं, हे देवा, सियोनात तुझी स्तुती होते, तुला केलेल्या नवसाची फेड तेथे होते. होय, आपण या वचनानुसार देवाची स्तुती करूया, एक छोटीशी प्रार्थना करूया. आता प्रार्थनेनंतर आजच्या वचनाकडे जाऊया. या वचनाद्वारे देव तुम्हाला आशीर्वादित करू, सांत्वन करू. तो सांत्वनदाता देव सर्वांचं सांत्वन करू. येणाऱ्या वचनाद्वारे प्रभू येशू प्रत्येकाला सामर्थ्यात भरू, हीच त्याकडे आपण प्रार्थना विनंती करूया. या सर्व कठीण परिस्थितीमध्ये तो सांत्वनाने भरो, तो मास त्याच्या सामर्थ्याने भरो. हे आपण प्रार्थना करू, आपण आपलं पात्र रिक्त करू आणि त्याची स्तुती सुद्धा करू. ही आपण छोटीशी प्रार्थना करूया. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू येशू, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. यावेळी करता समय करता सुंदरशी वेळ संध्या तू आमच्या जीवनात आणली, समाज तू राखलास, त्याबद्दल धन्यवाद देतो. काल रात्रीपासून आज दिवसभरच्या आमच्या कळत न कळत चुका झाल्या, आमच्यातून विचारांद्वारे झाल्या, त्या सर्व चुकांची अपराधांची प्रभू येशूच्या नावात क्षमा कर. ज्यांनी आमची मन दुखली त्यांनाही आम्ही प्रभू येशूच्या नावात क्षमा करतो. होय, येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वादित कर, स्थिर कर, सामर्थ्यात भर. आणि तो भरशील आमचा विश्वास आहे आणि प्रार्थना तारण करता प्रभू येशूच्या नावात केली म्हणता की त्या आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. आजच्या या रविवारच्या दिवशी, मायवारच्या दिवशी आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊ की त्याने एक सुंदरशी वेळ दाखवली, आपणास एकत्र आणलं आणि एकत्र आणलं असताना त्याच्या वचनाने सुद्धा आपल्याला तो भरेल, आशीर्वादित करेल. कारण की त्याने आपणास विश्वास ठेवण्याकरता दिलेलं नाव जे येशू, ते सामर्थ्यशाली आहे. होय, ते सामर्थ्य देणारा आहे, सामर्थ्यशाली आहे, विश्वास ठेवण्यास योग्य असं ते नाव आहे. आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवूया, त्या नामामध्ये सामर्थ्य मागूया आणि तो देईल, हाही आपल्याला विश्वास आहे. कारण की फिलिप्पियरास पत्र 2 अध्याय 9 ते 11 वचनामध्ये आपल्याला दिसून येते की सर्व पृथ्वीवरच्या लोकांनी, प्रत्येक जीवेने काय करावं, त्याचा स्वीकार करावा, असं ते नाव आहे. देव पहा, प्रत्येक जीवेने येशू ख्रिस्त प्रभू आहे असे कबूल करावे, असं देवाने त्याला उंच केलं. असं ते गोड सामर्थ्यशाली नाव प्रभू येशू आहे, जे त्याने आपणास दिलं. येशूचे नाम गोड दिनांस लागते. येशूचे नाम गोड दिनांस ते दुखे भये अनिवा नाही स्वीकारिते. ते दुखे भये अनिवा नाही स्वीकारिते.
येशूचे नाम गोडता दिनास लागते. येशू माझा मित्रचा पाठिंबा मेंढका. येशूचे नाम गोडता दिनास लागते. हे प्रभु माझी स्तवने अत्यंत हलकी. गायिनी स्वरी गायने दूतांच्या सारखी. गायिनी स्वरी गायने दूतांच्या सारखी. येशूचे नाम गोडता दिनास लागते. आता ही तुझी ममता सांगे मी सकळा. अंतरी भरी शांतता मरता दयाळा. अंतरी भरी शांतता मरता दयाळा. येशूचे नाम गोडता दिनास लागते. ते दुःखे भय अनिवा नाहीशी करीते. ते दुःखे भय अनिवा नाहीशी करीते. येशूचे नाम गोडता दिनास लागते. दिनास लागते. Praise the Lord. होय, देवाची ती ममता आहे, ती दया आहे की आपणावर त्याने ती केली. आणि ती दया म्हणजे प्रभू येशू. आपल्या पापांची मुक्ती, सांत्वन, आनंद, विश्वास, आशा, सार्वकालिक जीवन, जीवनाचा मुकुट, नीतिमत्वरूपी उरस्ता, तारणाचा मुकुट, विश्वासरूपी ढाल, सत्याचा कमरबंद, शांततेने सिद्ध झाल्या सुवार्ताच्या पादुका, नीतिमत्वरूपी उरस्त्रा, आत्म्याची तलवार, पवित्र आत्म्याचं वचन, होय तो म्हणजे प्रभू येशू. देवाने ती आशा त्याच्या पुत्राच्या नामात दिली. त्यांनी ती दया तुमच्या आमच्या जीवनात केली. आणि ती दया, ती प्रीती विजयशाली आहे. होय, जसं आई मुलांचं सांत्वन करते तसं परमेश्वर सर्व दुःख भग्न हृदयांचं सांत्वन करणारा परमेश्वर आहे. सर्वांच्या आजारांना मलमपट्टी करणारा, भग्ने हृदयी लोकांच्या सन्निग्ध राहणारा, नम्र जनांत वसणारा असा तो परमेश्वर आहे. ईश्वराची दया. उपासना संगीत 33 नंबरचं गाणं, ते गाणं बोध करतं. ते गाण्याची बोल की परमेश्वराची दया
किती आहे आणि तिचा थांग लागत नाही. होय, त्याचा मोजमाप करता येत नाही. तो फिरून आलेल्या प्रत्येकास माफी करणारा असा परमेश्वर आहे. आणि ती दयेचं प्रतीक म्हणजे तो प्रभू येशू आहे. तुमच्या सर्व चुकांचं, अपराधांचं, पापांचं, दुःखांचं शालन करणं म्हणजे ते उत्तर प्रभू येशू आहे. ईश्वराची दया किती सांगतीचा लागेना, न्याय करी त्याची प्रीती सिंधुनी बलिदाना. देव बोले प्रेमे पाठा की माझ्या बळी माठा की माझ्या बळी भा. सर्व कष्टी सर्व दुःखी ओझी ज्ञानी कोणती, ऐ तुझा ते दिव्य लोकी देवसती. देव बोले प्रेमे पाठा की माझ्या बळी माठा की माझ्या बळी भा. देव खरा मनताऊ अंत काही लागेना, केवळा तो कणगार मानताना करेना. देव बोले प्रेमे पाठा की माझ्या बळी माठा की माझ्या बळी भा. शिखरी घात प्रीती जितयाच्या अंतरी, होत म्हणे नाही भीती निदनासनावरी. देव बोले प्रेमे पाठा की माझ्या बळी माठा की माझ्या बळी भा. या उदासी क्रांती सोडा त्याची वाणी ऐकूनी, निशलाते मैत्री जोडा पूर्ण भाव ठेवूनी. देव बोले प्रेमे पाठा की माझ्या बळी माठा की माझ्या बळी भा. पापावरी एकताना लेकरांना सुख पा, निशुपासी राहताना हर्ष वाटतो अपा. देव बोले प्रेमे पाठा की माझ्या बळी माठा की माझ्या बळी भा. ईश्वराची दया किती सांगतीचा लागेना, न्याय तरी त्याची प्रीती सिंधू केवळी जाना. देव बोले प्रेमे पाठा की माझ्या बळी माठा की माझ्या बळी भा. धन्यवाद, धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा. तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू येशू, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. यावेळी करता समय करता सुंदरची वेळ संध्या तू आमच्या जीवनात आणलीस. या सुंदरच्या व्यवहारी आज आम्हाला एकत्र आणणं तुझ्या वचनाच्या सामर्थ्याने प्रभू येशूच्या नावात भरशील आमचा विश्वास. इथून पुढचा सर्व काळ वेळ तुझ्या हाती देतो. त्यातले सर्व अडखळण प्रभू येशू मोकळी केली त्याबद्दल धन्यवाद देते. प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणता येते त्या. आमेन.
प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ आजच्या वेळेकरता, समयाकरता, की एक सुंदरशी वेळ संध्या त्याने दिली. आणि या वेळ संध्येमध्ये आपण पुन्हा एकदा देवाचं वचन ऐकूया. या रविवारी जो सर्व जगामध्ये, आपल्या भारतामध्ये सुद्धा मायवार म्हणून साजरा केला जातो, नाही का? तसं देवाचं वचन सांगतं दिवस, महिने, सणाचे काळ का तुम्ही पाळता, पण असू द्या, पण मायवार जो आहे त्या दिवशी आपण देवाचं वचन समजून घेऊया आणि त्या वचनाद्वारे आपण तो आत्मिक मन आशीर्वाद सुद्धा घेऊया. पहा, देवाचं वचन सांगतो, परमेश्वर स्वतः म्हणतो, आई जसं मुलांचं सांत्वन करते तसं मी तुमचं सांत्वन करतो. तो सांत्वन दाता देव आहे, तुमच्या सर्व परिस्थितीमध्ये सांत्वन करण्यास, असं की तुम्ही सर्व संकटात असताना, दुःखात असताना, त्रासात असताना त्या सांत्वनाने सामर्थ्यशाली बनाल. जसं तुमच्या जीवनामध्ये तुमचे आई बाप असतात, आई असते की प्रत्येक झालेल्या तुमच्या चुकांवर पांघरून घालणारे पदर तिच्याकडे असतो. परमेश्वरी तसाच आहे. तो तुमच्या सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला न विसरणारा, जेव्हा जेव्हा तुम्ही फिरून त्याचकडे जाल तेव्हा तेव्हा तुमच्या सर्व गोष्टींची क्षमा करणारा असा तो परमेश्वर आहे. फक्त फिरून पाप करू नका, फिरून त्याच चुका करू नका, कारण की अर्पण एकदा झालं ते पुन्हा होणं नाही. पापांबद्दल जे अर्पण होणं होतं तो प्रभू येशू झाला अर्पण, तो पुन्हा एकदा अर्पण होणे नाही. सांत्वन दाता देव, या आपण काही वचनांद्वारे आज या मायवारच्या दिवशी वचन समजून घेऊया, त्या वचनाद्वारे सामर्थ्य घेऊया, विश्वास ठेवूया की परमेश्वर सर्व परिस्थितीत आई जसं सांत्वन करते तसा तो सांत्वन दाता परमेश्वर आहे. तुमच्या सर्व परिस्थितीमध्ये, तुमच्या देहाच्या अशक्तपणामध्ये, तुम्ही एकटे असताना तो सामर्थ्य देणारा, सांत्वन करणारा, तुमच्या दुःखांवर फुंकर घालणारा तो परमेश्वर आहे. तुमचे हृदय आज तुटले असतील कुठल्या गोष्टी करता, तर ते सांत्वन त्या देवाद्वारे प्राप्त करा, कारण की तो सर्व परिस्थिती सांत्वन देणारा असा आहे. तुमच्या दीनबाणीला आवाज देणारा तो असा आहे. तुमच्या दुःखामध्ये तुमचं सांत्वन करणारा तो परमेश्वर आहे. पहा, या आपण या संदेशाकडे प्रभूमध्ये वळूया. सांत्वन दाता देव. उत्पत्ती याचा 21वा अध्याय, मागे काही संदेशामध्ये वचन तुम्ही ऐकलं असेल. उत्पत्त्याचा 21वा अध्याय, यातलं 16 आणि 17 वचन आपण वाचूया. उत्पत्त्याचा 21वा अध्याय 16 आणि 17 वचन. आणि ती पानाच्या टप्प्यात दूर जाऊन त्याच्याकडे तोंड करून बसली. ती मनात म्हणाली, मी आपल्या मुलाचा मृत्यू डोळ्याने पाहू नये. आणि ती त्याच्याकडे तोंड करून बसून हंबरडा फोडून रडू लागली. तेव्हा मुलाची दीनवाणी ऐकली व देवाच्या दूताने आकाशातून हाक मारून हग्गारेला म्हटले, हग्गारे, तू कष्टी का, भिवू नको, कारण मूल आहे तिथून देवाने त्याची दीनवाणी ऐकली आहे. प्रेज द लॉर्ड. उत्पत्ती 21वा अध्यायामध्ये वचन आहे, जेव्हा अब्राहमाला पुत्र होतो इसाक आणि हग्गाराचा पुत्र हे जेव्हा खेळत असतात तेव्हा सारा जेव्हा पाहते आणि त्याला चीड येते साराला. आणि अब्राहमाला ती सांगते, दासीला तिच्या पुत्राला मार्गस्थ करा, घालून द्या. आणि जेव्हा अब्राम हग्गार त्याचा पुत्र, दासी पुत्र याला मार्गस्थ करतो तेव्हा ही घडलेली घटना आहे. हग्गार रानातून जात असताना ही घडलेली घटना आहे. तिला पाणी मिळत नाही मुलाला पाजण्याकरता.
याच्या अगोदरच्या वचनात तुम्ही वाचाल, नंतर अब्राहमाने मोठ्या पहाटेस उठून भाकरी व पाण्याची मसक आणून अग्गरेला खांद्यावर ठेवली आणि तिचा मुलगा तिच्या हवाले करून तिला रवानी केले. ती निघून बैशेबाच्या अरण्यात भटकत राहिली. मस्केतील पाणी संपल्यावर तिने ते मूल एका झुडपाखाली टाकले. प्रेज द लॉर्ड. तिच्या मस्केतलं पाणी संपलं होतं, तिच्याकडे पाणी नव्हतं आणि त्या मुलाचा मृत्यू होईल असं तिला वाटून तिने ते मूल एका झुडपाखाली झाडाखाली टाकलं आणि त्याच्याकडे पाठ करून ती बसली. आणि जेव्हा ते मूल रडू लागलं, परमेश्वराने जिथं तिथे मूल होतं त्याची दीनवाणी ऐकली. प्रेज द लॉर्ड. ज्या सारा ही दासीपुत्र म्हणलं जातं, वचन सांगतं दासीपुत्र, तरी सुद्धा हग्गाराला परमेश्वराने अंतर दिलं नाही, कारण की देव पक्षपाती नाही, तो तुमच्या आमच्या दीनवाणी ऐकणारा परमेश्वर आहे. तो धर्मी विधर्मी विश्वासू अविश्वासू असा भेद न करणारा परमेश्वर आहे. तो सर्वांचा सांत्वनदाता देव आहे. तो प्रत्येकाचा परमेश्वर आहे. पृथ्वीवरील प्रत्येक मनुष्याचा तो परमेश्वर आहे. तुमच्या अंतःकरणात त्याच्या आत्म्यात तो बसला आहे. तुमच्या दुःखामध्ये जेव्हा तुम्ही दीनवाणी कराल, ज्या परिस्थितीमध्ये असाल, तो तुम्हाला उत्तर देणारा असा परमेश्वर आहे. त्याने तुमच्या आमच्या पापाकरता त्याने स्वतःचा एकुलता एक पुत्र, जे पापाच्या प्रायश्चित्त करता जीवाच्या प्रायश्चित्त रक्तानेच होते, हे जे नियम होते ते त्याने ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे पूर्ण केलं. हग्गार त्या रानात भटकत असताना मूल झाडाखाली टाकते आणि त्या मुलाची दीनवाणी परमेश्वर ऐकतो आणि आकाशातून परमेश्वराला दूत उत्तर देतो, हाक देतो, हग्गरे तू का रडतेस, तू का कष्टी आहेस, भिवू नको. आज तुम्ही तुमच्या मनातून अंतःकरणातून दीनवाणी देत आहात परमेश्वराला, ती वाणी उंचवत आहात, तर तुम्हालाही तो उत्तर देणारा परमेश्वर आहे. तुमच्या दुःखाचं सांत्वन करणारा तो परमेश्वर आहे. तो सांत्वन दाता देव आहे. तो कुठलाही पक्षपात न करणारा परमेश्वर आहे. कोण उंच आहे, कोणी नीच आहे, कोण श्रीमंत आहे, कोण गरीब आहे, कोण विश्वासू आहे, कोण अविश्वासू आहे, असा तो भेदभाव न करणारा परमेश्वर आहे. तो सर्वांस सारखीच प्रीती करणारा परमेश्वर आहे. या अब्राहमाच्या घडलेल्या घटनेतून तो आपल्याला वचन सांगत आहे, सांत्वन देत आहे की परमेश्वर सांत्वनदाता देव आहे. त्याने हग्गाराच्या मुलास सुद्धा कृपा करणं सोडलं नाही. त्याने त्या रानामध्ये न दिसणारे झरे पाण्याचे दाखवले. प्रेज द लॉर्ड. तुमच्या जीवनात जेव्हा तुम्ही ताणलेले असता, दुःखी असता, त्रासात असता, तर परमेश्वराला प्रभू येशूच्या नावामध्ये हाक मारा. तुम्हाला न दिसणाऱ्या वाटा तो तयार करेल. तुमच्या तृष्णा तो भागवणारा, तुमच्या दुःखात तुमचं सांत्वन करणारा तो परमेश्वर आहे. जसं आई मुलाचं सांत्वन करते, तसं परमेश्वर तुमच्या दुःखामध्ये सांत्वन करणारा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. आज तुम्ही जगामध्ये परिस्थिती पाहत असाल, भारतामध्ये पाहत असाल, प्रेम नष्ट होत असलेलं तुम्हाला दिसेल. कठीण कठीण मन होत चाललेलं तुम्हाला दिसेल. कारण की त्याचा समय जवळ येत आहे. त्याचा येण्याचा समय जवळ येत आहे. तो न्यायाचा दिवस जवळ येत आहे. अशा सर्व परिस्थितीमध्ये जे देवाला हाक मारत आहेत, त्यांच्या छळामध्ये, त्यांच्या निंदामध्ये, त्यांच्या त्रासामध्ये, त्यांच्या सर्व यातनामध्ये, त्यांच्या दुःखामध्ये त्यांचं सांत्वन करणारा तो परमेश्वर आहे. आणि तो त्यांच्या दीनवाणीला आवाज देईल. होय, त्यांच्या दीनवाणीला तो आवाज देईल. कोणी तुमची वाणी ऐकत नसेल, पण तो परमेश्वर तुमची वाणी ऐकेल. तो तुमच्या पक्षाने लढेल. तुमच्या दुःखामध्ये तो सांत्वन करेल. तुमच्या बरोबर आज कोणी नसेल, तुम्ही एकटे असाल, दुःखात असाल, त्रासात असाल, पण अशा सर्व परिस्थितीमध्ये एकच जण आहे, तो
त्याच्या आत्म्याद्वारे तुमचं सांत्वन करेल, तुमच्या बरोबर तो चालेल, तुमच्यामध्ये वसेल, तुम्हाला तो सोडणार नाही, टाकणार नाही. आईकडे जसं मूल प्रत्येक गोष्टीमध्ये जातं, आजारपणामध्ये, दुःखामध्ये, होय, तो तसाच सांत्वन करणारा परमेश्वर आहे. तो स्वतः म्हणतो, यशाया याच्या 49 अध्यायामध्ये तुम्ही वाचाल, यशाया याच्या 49 अध्यायामध्ये तुम्ही वाचाल, त्या वचनामध्ये परमेश्वर स्वतः सांगतो. पहा तिथं वचन काय सांगितलंय. यशाया याचा 49वा अध्याय याचं 14 ते 16 वचनामध्ये वचन काय सांगतं पहा. यावर सियोन म्हणाले, परमेश्वराने माझा त्याग केला आहे, प्रभू मला विसरला आहे. होय, अशी परिस्थिती प्रत्येक मनुष्यामध्ये येते. जेव्हा तो एकटा पडलेला असतो, दुःखामध्ये असतो, त्याला कुठलाही मार्ग दिसत नाही, तो दुःखामध्ये बुडून गेलेला असतो, संकट त्याच्या डोळ्याला दिसत असतात, तेव्हा असं वाटतं. यावर सियोन म्हणाले, परमेश्वराने माझा त्याग केला आहे, प्रभू मला विसरला आहे. पण परमेश्वर काय म्हणतो पहा. स्त्रीला आपल्या पोटच्या मुलाची करुणा येणार नाही, एवढा तिला आपल्या ताण्या मुलाचा विसर पडेल काय? कुठली स्त्री आपल्या ताण्या मुलाला विसरेल काय? परमेश्वर म्हणतो, कदाचित स्त्रियांना विसर पडेल, पण मी तुला विसरणार नाही. प्रेज द लॉर्ड. आमेन. परमेश्वर म्हणतो, स्त्री कदाचित विसरेल आपल्या ताण्या मुलाला. कधी कधी अशा प्रसंगामध्ये होतं की मुलांना आई बाप विसरतात, पण परमेश्वर म्हणतो, मी तुला विसरणार नाही. आई जसं ताण्या मुलाला सांभाळत असते, तसा तो आपल्या खांद्यावर घेऊन वागवणारा असा परमेश्वर आहे. प्रत्येक संकटामध्ये आपल्या खांद्यावर घेऊन वागवणारा, त्याच्या आत्म्याद्वारे सामर्थ्य भरणारा, मार्ग दाखवणारा, त्याच्या वाणीद्वारे तुमच्या जीवनामध्ये बोलणारा, तुम्हाला एकटे न सोडणारा असा तो परमेश्वर आहे. पहा, मी तुला आपल्या तळहातावर कोरून ठेवले आहे, तुझे कोट नित्य माझ्या दृष्टीसमोर आहेत. प्रेज द लॉर्ड. आमेन. परमेश्वर म्हणतो की पहा, मी तुला आपल्या तळहातावर कोरून ठेवले आहे. होय, त्याने आपल्या पापांच्या खुणा, आपल्या पापांचे अपराध आपल्या स्वतःवर घेतले, त्याला हातीपायी खडे ठोकले, त्यांनी त्याला काट्याचा मुकुट घालण्यात आला, त्याला फटके मारण्यात आले, थुंकण्यात आलं त्याच्या तोंडावर, त्याला चपराक मारण्यात आली, त्याची निंदा करण्यात आली. वचन सांगतं, पहा, मी तुला आपल्या तळहातावर कोरून ठेवले आहे. परमेश्वराने आपलं छायाचित्र, आपले सर्व पाप धुतली जावी म्हणून त्यांनी स्वतःचा एक पुत्र वधस्तंभावर दिला. एवढी प्रीती त्याने तुमच्या आमच्या जीवनात केली. आम्हाला ते सार्वकालिक जीवन मिळावं, आम्हाला त्या सर्व पापापासून मुक्ती मिळावी, त्याचा खंड भरला जावा म्हणून त्याने आपला एकुलता एक पुत्र त्या वधस्तंभावर दिला. आणि त्या खुणा त्याच्या हातावर आहेत, त्याच्या हातीपायी खिळे ठोकले, काट्याचा मुकुट घालण्यात आला, त्याला निंदा करण्यात आली. याकरता प्रत्येकाने जो विश्वास ठेवला, त्याचा पापाचा खंड प्रभू येशूच्या रक्ताद्वारे भरला जावा, धुतला जावा आणि त्याला सार्वकालिक जीवन मिळावं. एवढी प्रीती परमेश्वर मनुष्यावर करतो. पहा, मी तुला आपल्या तळहातावर कोरून ठेवले आहे, तुझे कोट नित्य माझ्या दृष्टीसमोर आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर नित्य त्याच्या डोळ्याने पाहणारा तुमच्या आमच्याकडे असा तो सांत्वनदाता परमेश्वर आहे. तो निरंतर प्रीती करणारा परमेश्वर आहे. आज तुम्ही देवापासून दूर असाल, खिन्न असाल, ज्या गोष्टीची गरज असेल, अशा सर्व परिस्थितीमध्ये देवाला हाक मारा. त्या सर्व परिस्थितीमध्ये तो तुमचं सांत्वन करणारा परमेश्वर आहे. होय, तो सांत्वनदाता देव आहे. आई जसं सांत्वन करते, तसे तो तुमचे आमचे सांत्वन करणारा परमेश्वर आहे. अशाच पुढच्या अध्यायामध्ये सुद्धा वचन सांगतो. यशाया 51 अध्याय 11 आणि 12 वचन.
यशाया 51 अध्याय 11 आणि 12 वचन काय म्हणते पहा. परमेश्वराने उद्धारलेले जण परततील व जय जयकार करीत सियोनात येतील. त्याच्या मस्तकी सार्वकालिक हर्ष राहील. त्यास आनंद व उल्हास प्राप्त होईल. दुःख व उसासे पळ काढतील. तुमचे सांत्वन करणारा मी केवळ मीच आहे. तू मर्त्य मनुष्याला तृणवत मानवपुत्राला भीतेस अशी तू कोण. आमेन. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर म्हणतो की पहा, परमेश्वराने उद्धारले जण परततील, जय जयकार करीत सियोनात येतील. हो, जेव्हा त्याचा पुत्र प्रगट होईल तेव्हा तारणाचा आनंद त्याचा नाम स्वीकारणाऱ्या प्रत्येक पुत्राला होणार आहे. ते उल्हासात तिथं प्रवेश करतील. त्यांच्या मस्तकी सार्वकालिक हर्ष राहील. तो तारणाचा मुकुट राहील. तो हर्ष तुमच्यापासून कुणीही काढून घेणार नाही. त्यास आनंद उल्हास प्राप्त होईल. दुःख उसासे पळ काढतील. जेव्हा परमेश्वर तुमचं सांत्वन करतो, जेव्हा परमेश्वर सार्वकालिक हर्ष तुमच्या माथी घालतो, तो तुमच्यापासून कुणी काढून घेऊ शकत नाही. सर्व अंधकाराची बंधनं, सर्व गोष्टी तुमच्या जीवनातून निघून जातात. आणि होय, जेव्हा त्याचा पुत्र प्रकट होईल तेव्हाही तेच होणार आहे. जेव्हा तो प्रकट होईल तेव्हा आपण उल्हासाने, आनंदाने, सार्वकालिक हर्ष करता, तारणाच्या मुकुटा करता, ख्रिस्ताला सामोरे जाण्याकरता उठवले जाऊ. दुःख आणि उसासे जे या जगामध्ये तुम्ही भोगत आहात ते सर्व पळ काढणार आहेत. तुमचं सांत्वन करणारा मी केवळ मीच आहे. परमेश्वर म्हणतो सांत्वन करणारा मीच, केवळ मीच आहे. मी जे सांत्वन करेन त्या सांत्वनाद्वारे तुम्ही समर्थ व्हाल इतरांचे सांत्वन करण्याकरता. मर्त्य मनुष्याला, तृणवत मनुष्याला भीतेस अशी तू कोण. होय, कोणाच्या भयामध्ये राहू नका, कोणाच्या भीतीमध्ये राहू नका. जो शरीर व आत्मा नरकात वधायला समर्थ आहे त्या परमेश्वराच्या भयामध्ये राहा. तो सांत्वन देणार आहे. तुम्ही एकटे असाल, दुःखी असाल, त्रासात असाल, सर्व परिस्थितीमध्ये दीन वाणीने परमेश्वराला हाक मारा. तो तुमची वाणी ऐकेल आणि तुमचं सांत्वन करेल. जेव्हा तो तुमचं सांत्वन करेल तेव्हा तुमच्या जीवनातून ते सर्व गोष्टी निघून जातील. असा तो सांत्वनदाता परमेश्वर आहे. होय, तो आपल्या खांद्यावर घेऊन तुमचे आमचे ओझे वागवणारा, सर्व परिस्थितीमध्ये चालवणारा परमेश्वर आहे. जेव्हा तुम्हाला मार्ग दिसत नाही, जेव्हा तुमच्या सर्व संकटात तुम्ही बुडलेले असतात, अंधकाराने लुप्त असं तुमचं जीवन झालं असं तुम्हाला वाटतं, तेव्हा त्या दीनवाणीने परमेश्वराला हाक मारा. जे आज हृदयामध्ये तुटलेले आहेत, दुःखामध्ये आहेत, त्याने ते दीनवाणीने परमेश्वराला हाक मारा. तो आपल्या खांद्यावर वागवणारा, पिढ्या सांभाळणारा परमेश्वर आहे. ज्या परमेश्वराला तुम्ही शोधत आहात त्याचा मार्ग तो परमेश्वर आहे. कारण की तो खांद्यावर वागवणारा, पिढ्या असा तो जिवंत परमेश्वर आहे. जो स्वर्गात बसला आहे त्याच्या उजव्या साईडला त्याचा पुत्र विजयशाली प्रभू येशू बसला आहे. यशाया 46:4 काय म्हणतं पहा. तुमच्या वृद्धाप काळापर्यंत मीच तो आहे. तुमचे केस पिकेपर्यंत तोपर्यंत मी तुम्हास वागवीन. निर्माण करता मीच आहे, वागवणारा मीच आहे. मी खांद्यावर वागून तुमचा बचाव करेन. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर म्हणतो तुमच्या वृद्धाप काळापर्यंत मी तोच आहे, वागवणारा, उत्पन्न करता. मी शेवटपर्यंत वागून तुमचा मी बचाव करेन. सर्व पृथ्वीवर येणाऱ्या संकटामध्ये परमेश्वराच्या आश्रयामध्ये राहा. सांत्वन मिळवण्यासाठी त्याला हाका मारा. त्याच्या सानिध्यात राहा, त्याच्या समागमी चाला, त्याच्या वचनामध्ये राहा. तो सर्वदा त्याच्या खांद्यावर वागवणारा असा परमेश्वर आहे. तो तुम्हाला एकटे सोडणार नाही. सर्व येणाऱ्या संकटात तुम्हाला वाचायचं असेल, सर्व दुःखामध्ये नेहमी सांत्वन हवे असेल तर सांत्वन दाता देवाला हाक मारा. आपल्या दीनवाणीने हृदयामध्ये तुटून परमेश्वराला हाक मारा. तुमच्या सर्व अंधकाराच्या परिस्थितीमध्ये चालवणारा तो परमेश्वर आहे. सांत्वनदाता देव.
आणि तो त्या काळी सुद्धा, ख्रिस्ताच्या काळी सुद्धा तुमचं आमचं सांत्वन करेल. आज जर तुम्ही दुःखात असाल, त्रासात असाल, तर त्या प्रभू येशूला हाक मारा, त्या सांत्वनदाता परमेश्वराला हाक मारा. तो प्रत्येक हरवलेल्या मेंढराला हुडकणारा परमेश्वर आहे. आज ज्या ऐंची लेकरं दूर आहेत, देवाकडे नाहीये, त्या हक्कारासारखी हाक मारा ते जिवंत पित्याला. पिता तुमची दीनवाणी ऐकेल. जे आज लेकरं परमेश्वरापासून दूर आहे, त्या लेकरांकरता प्रत्येक आईने त्या परमेश्वराकडे दीनवाणीने हाक मारणार बनलं पाहिजे. कारण की तो सांत्वन करेल, तो तुम्हाला एकटे सोडणार नाही, एकटे टाकणार नाही, तो तुमचा त्याग करणार नाही. तो हुडकणारा, एक मेंढरू हरवलं तर तो शोधणारा मेंढपाळ आहे. तो सांत्वनदाता देव आहे. जसं आई सांत्वन करते, तसं परमेश्वर प्रत्येक दुःखी कुटुंबाचं, प्रत्येक दुःखी मनाचं, तुटलेल्या हृदयाचं सांत्वन करणारा परमेश्वर आहे. त्याने तुमचं आमचं सांत्वन व्हावं, तुमच्या आमच्या पापांची क्षमा व्हावी, त्याने त्याकरता एकुलता एक पुत्र त्या वधस्तंभावर दिला. एहेजकेल याचा 34वा अध्याय 11 ते 16 वचनामध्ये परमेश्वर काय म्हणतो पहा. एहेजकेल याचा 34वा अध्याय 11 ते 16 वचनामध्ये परमेश्वर काय म्हणतो पहा. कारण प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा मी स्वतः आपल्या कळपाचा शोध करीन, त्यास मी हुडकीन. यस, परमेश्वर शेवटच्या काळी एक पर्वत दुसऱ्या पर्वतावर परमेश्वराचा पर्वत स्थापला जाईल. त्या चिन्हाकडे सर्व राष्ट्रे लोटतील. जेव्हा तो दिवस येईल, तो शीळ मारेल आणि प्रत्येकाला जे हाकून दिले होते, विखरले होते, त्या सर्वांस एकत्र करेल. त्याचा पुत्र सुद्धा जे विसावा पावले आहेत त्यांना उठवेल आणि जिवंत आहे ते बदलून जातील. तो हुडकणारा परमेश्वर आहे. आज तुमच्या घरातील कुठलं लेकरू देवापासून दूर आहे का, तर परमेश्वराला हाक मारा. त्या हक्कारासारखी दीनवाणी परमेश्वराकडे करा. त्या मुलांच्या दीनवाणी ऐकून परमेश्वराने उत्तर दिलं आणि हक्काराला जिवंत पाण्याचा झरा देवदूतांनी दाखवला. आज आपल्याला वचन सांगते, कारण प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा मी स्वतः आपल्या कळपाचा शोध करीन, त्यास मी हुडकीन. जो मेंढपाळ आपल्या दानादान झालेल्या मेंढरामध्ये राहून त्यास हुडकितो, त्याप्रमाणे मी आपल्या मेंढरास हुडकीन आणि अपराच्छादित व अंधकाराच्या दिवशी त्यांची दानादान झाली त्या सर्व ठिकाणाहून त्यास बचावून आणीन. यस, परमेश्वर सर्वांची दानादान झालेल्या विखरलेल्या मेंढरांना शोधणारा, जे अंधकारात आहेत, जे आज प्रभू येशूच्या प्रकाशापासून दूर आहेत, अशा सर्वांना एकत्र करणारा तो परमेश्वर आहे. जे अंधकारात आहेत त्यांनी प्रकाश पाहावा, म्हणून प्रभू येशू या जगात आला, यासाठी की त्यांनी प्रकाशामध्ये यावं, सार्वकालिक जीवनामध्ये यावं. त्याचा पापाचा खंड प्रभू येशूच्या रक्ताद्वारे भरला जावा. तो हुडकणारा मेंढपाळ आहे. त्याने तो मेंढपाळ तुमच्या आमच्या जीवनात दिला. तो उत्तम मेंढपाळ आहे, ज्याने आपल्या मेंढरांकरता जीव वधस्तंभावर दिला. याकरता ते आपलं सार्वकालिक जीवन मिळावं. 13 वचन काय म्हणतं पहा. मी त्यास राष्ट्रातून आणि निरनिराळ्या देशातून त्यास जमा करीन. होय, ती वेळ जवळ येत आहे, संकटाचा वेळ, न्यायाचा दिवस जवळत आहे. परमेश्वर सर्व विखरल्यांना, जे त्याचे आहेत त्यांना जमा करण्याची वेळ जवळ येत आहे. तयार राहा, वाणी करा, हाक मारा. जे अजून देवापासून दूर आहेत, परमेश्वरापासून दूर आहेत, त्यासाठी करून प्रार्थना करा. परमेश्वर त्यांना हुडके आणि एकत्र आणेल. मी त्यास राष्ट्रातून आणि निरनिराळ्या देशातून त्यास जमा करेल. मी त्यास स्वदेशी परत आणील. मी इस्रायलच्या पर्वतावर नाल्याजवळ देशातल्या सर्व वस्तीचा नाद त्यास चालीन. मी त्या चांगल्या चरणीत चालेन. त्यांची चरण इस्रायलच्या उंच पहाडावर होईल व ते तेथे चांगल्या चरणीत बसतील. इस्रायलच्या पर्वतास त्यास उत्तम चारा मिळेल. मी स्वतः माझा कळप चालेन व त्यांची निजण्या बसण्याची सोय करीन, असे प्रभू परमेश्वर म्हणतो. मी हरवल्यास शोधीन, हाकून दिल्यास परत आणीन, गाळ्यास पट्टी बांधीन, रोग्यास बळ देईन, पण लठ्ठ व बलिष्ठ यांचा मी नाश करीन. त्यास मी यथा न्याय चालीन. प्रेज द लॉर्ड. आमेन.
या ही वचन त्या काळाविषयी सांगत आहेत. इस्रायलची सर्व मेंढरे एकत्र केले जातील आणि एकत्र केली जात आहे, बोलवली जात आहे. तो दिवस जवळ येत आहे प्रभू येशू येण्याचा. मी येता नाही चालेल परमेश्वर म्हणतो माझ्या मेंढरांकरता. होय, तो हरवलेला शोधणारा परमेश्वर आहे. आज तुमच्या आमच्या जीवनातून जे भाऊ बहीण दूर आहेत, जे अंधकारात आहेत, त्यांकरता प्रार्थना करणारे बना. तो सांत्वन करणारा परमेश्वर आहे. आज तुम्ही दुःखी आहात का? तुमची मुलं आज देवापासून दूर आहेत का? तहानकरासारखे वाणी करा परमेश्वराला. परमेश्वर तुमची ती वाणी ऐकेल. त्याच्या वचनाद्वारे, संदेशाद्वारे तुमचं सांत्वन करेल. आपल्या हृदयामध्ये तुटा आणि त्याला आवाज द्या, कारण की तो आईसारखं सांत्वन करणारा परमेश्वर आहे. स्तोत्रसंहिता 119:50 मध्ये पण वचन काय सांगतं पहा. स्तोत्रसंहिता 119 याच्या 50 वचनामध्ये वचन काय सांगतं पहा. तुझे वचन मला उत्तेजित करीते, हेच माझ्या दुःखात माझे सांत्वन आहे. आमेन. तुझे वचन मला उत्तेजित करते, हेच माझ्या दुःखात माझे सांत्वन आहे. आज कुठल्या तरी दुःखामध्ये, कुठल्या तरी त्रासामध्ये, कुठल्या तरी व्याधीमध्ये तुम्ही असाल तर देवाकडे वळा. त्याचं वचन तुम्हाला सामर्थ्य देणार आहे. पवित्र शास्त्रातलं वचन, ती पवित्र आत्म्याची तलवार तुमच्या जीवनामध्ये सांत्वन भरणारी आहे, कारण की तो सांत्वन दाता परमेश्वर आहे. हे वचन सांगतं, तुझे वचन मला उत्तेजित करीते, हेच माझ्या दुःखात माझे सांत्वन आहे. देवाच्या वचनानुसार विश्वास ठेवा. आज तुम्ही हृदयामध्ये तुटलेले असाल, दुःखी असाल, तर देवाच्या वचनानुसार विश्वास धरा. ते तुम्हाला उत्तेजित करेल, उत्सुकतेच्या आत्म्याने सावरून धरेल. स्थिरताचा आत्मा तुमच्या ठाई घातला जाईल आणि तुमच्या दुःखामध्ये देव सांत्वन करेल. प्रेज द लॉर्ड. असंच एक वचन परमेश्वर अजून एका ठिकाणी देतो. स्तोत्रसंहिता 34:18 वचनामध्ये पण वचन काय सांगतं पहा. स्तोत्र 34:18. परमेश्वर भग्न हृदयी लोकांच्या सानिध्य असतो, अनुतप्त मनाच्या लोकांस तो उद्धारितो. होय, परमेश्वर भग्न हृदयी लोकांच्या सानिध्य असतो. जसं एखाद्या दुःखात असलेल्या मुलाला जसं आई सांत्वन देते, आजारपणात त्याची काळजी घेते, परमेश्वर तसंच भग्न हृदयी लोकांच्या सानिध्य राहणारा, त्यांचा उद्धार करणारा, त्यांच्या जगमास पट्टी बांधणारा तो परमेश्वर आहे. परमेश्वर भग्न हृदयी लोकांच्या सानिध्य असतो, अनुतप्त मनाच्या लोकांस तो उद्धारितो. होय, आज तुम्ही परमेश्वराला शोधत असाल तर ते वचन तेच सांगतं. जे जिवंत परमेश्वर प्रभू येशूद्वारे प्रकट झाला, जी जगावर त्याची प्रीती प्रकट झाली, तुमच्या आमच्या पापांकरता तो मारला गेला, वधिला गेला, पुरला गेला, उठवला गेला. त्याने ते सांत्वन त्या प्रभू येशूद्वारे दिलं. आज तुम्ही दुःखामध्ये असाल तर स्वर्गीय पित्याकडे प्रभू येशूमध्ये आवाज द्या, तो तुमचं सांत्वन करेल. तर तुमच्या सान्निध्य आहे, तुम्ही त्यामध्ये राहत आहात, वागत आहात, जगत आहात. यस, ज्या देवाला तुम्ही शोधत आहात तो तुमच्यामध्ये राहत आहे, तुम्ही त्याच्यामध्ये राहत आहात, तर तुम्ही त्याचे वंश आहात. एका मनुष्यापासून उत्पत्ती झाली, आदाम हव्वा, त्यापासून सर्व जगाची उत्पत्ती झाली. आणि ती उत्पत्ती शुद्ध व्हावी, कारण की त्यात जे पाप आलं होतं आज्ञा भंगामुळं, ते पाप दूर करण्याकरता सांत्वनदाता देवाने आपला एकुलता एक पुत्र तुमच्या आमच्या जीवनामध्ये दिला, पापाचा खंड भरण्याकरता. तो परमेश्वर प्रत्येक भग्न हृदयी लोकांच्या सान्निध्य असतो आणि अनुतप्त लोकांना उद्धार करणारा तो परमेश्वर आहे. अनुतप्त मनाच्या लोकांस तो उद्धार करणारा परमेश्वर आहे. यस, त्या सांत्वनदाता देवाकडे प्रभू येशूमध्ये हात मारा, तो तुमच्या सर्व परिस्थितीमध्ये सांत्वन करेल, तुमच्या सर्व दुःखामध्ये सांत्वन करेल आणि तुम्हाला सामर्थ्यशाली सांत्वनामध्ये भरेल.
असं घडेल की त्या सांत्वनाद्वारे तुम्ही इतरांचं सांत्वन करण्यास समर्थ बनाल. तुम्ही तुटलेल्या हृदयाने आहात का? तुमच्या मनामध्ये कुठल्या मागण्या आहेत का मुलांविषयी, त्या हक्करासारख्या? तर त्या सांत्वनदाता पित्याकडे वळा. तो आईसारखं सांत्वन करेल आणि तुमच्या काही सांत्वन भरेल. त्या सांत्वनाने तुम्ही समर्थ बनाल. पहा, थेसलोनिकरांस दुसरे पत्र 2 अध्याय 16 वचनामध्ये वचन काय सांगतं? 16 वचनापासून थेसलोनिकरांस दुसरे पत्र याचा 2 अध्याय 16 वचनापासून वचन काय म्हणतं पहा. आपला प्रभू येशू ख्रिस्त हा आणि ज्याने आपल्या प्रीती करून युगानुयुगचे सांत्वन व चांगली आशा कृपेने दिले तो देव आपला पिता. येस, जो देव पिता जो स्वर्गात बसला आहे त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला आणि त्याच्याद्वारे सार्वकालिक जीवनाची सांत्वन आशा त्याने दिली आहे. ती न बंधणारी आहे. तो जे सांत्वन करतो ते न बंधणार आहे. त्या सांत्वनाने तुम्ही समर्थ बनाल असं ते सांत्वन आहे. येणारा युगाकरता, येणाऱ्या सार्वकालिक जीवनाकरता ती आशा आहे. वचन सांगते की आपला प्रभू येशू ख्रिस्त हा आणि ज्याने आपल्या प्रीती करून युगानुयुगचे सांत्वन चांगली आशा कृपेने दिली तो देव आपला पिता तुमच्या मनाचे सांत्वन करो आणि प्रत्येक चांगल्या करण्यात व बोलण्यात तुम्हा स्थिर करो. यस, तो सांत्वनदाता पिता तुम्हाला प्रत्येक चांगल्या बोलण्यामध्ये काय करो? स्थिर करो. आई जसं सांत्वन करते तसं सांत्वन करणारा तो परमेश्वर आहे. त्या सांत्वन दात्या पित्याकडे हात मारा. जशी हग्गराने वाणी केली, तिच्या मुलाची 3 वाणी परमेश्वराने ऐकली आणि त्या अरण्यात जिवंत पाण्याचा झरा तिला दिसला. तिच्या मुलाची तृष्णा भागली. आज तुम्ही तृषित आहात. तुमच्या दुःखामुळे, त्रासामुळे तुमची मुलं तुमच्यापासून अंधकारात आहेत, दूर आहेत, देवामध्ये नाहीये, भय आहे, तुम्हाला भीती आहे. हा वाचेल की नाही वाचेल? तर ती दीनवाणी परमेश्वराकडे करा. तो सांत्वन करणारा परमेश्वर आहे. अशा सर्व तुटलेल्या परिस्थितीमध्ये जोडणारा आणि युगानुयुगची सांत्वन चांगली आशा कृपेने देणारा, तुम्हाला स्थिर करणारा असा परमेश्वर आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. पहा, यशया, आपण शेवटची 2 वचन वाचूया. यशया 66 अध्यायामध्ये पण परमेश्वर स्वतः सांगतो, स्वतःविषयी काय सांगतो पहा. यशया 66 अध्याय 66 अध्याय यातलं 13 आणि 14 वचन. यशया 66 13 14 वचन काय म्हणतो पहा. आई मनुष्याचे सांत्वन करीते तसे मी तुमचे सांत्वन करीन. यरूशलेमात तुमचे सांत्वन करीन. ते पाहून तुमचे हृदय आनंदित होईल. कोवळ्या हिरवळीप्रमाणे तुमची हाडे तरतरीत होतील. परमेश्वराचा हात त्याच्या सेवकांच्या ठायी प्रकट होईल आणि त्याचा क्रोध शत्रूंवर होईल. प्रेज द लॉर्ड. यस, वचन सांगतं की पहा, आई मनुष्याचे सांत्वन करते तसे मी तुमचे सांत्वन करेन. आई ही मनुष्याचे सांत्वन करते तसे मी तुमचे सांत्वन करेन. परमेश्वर जे सांत्वन करतो ते सांत्वन पुनर्जीवित होण्यासारखं आहे. यस, प्रभू येशूच्या विश्वासाने आपण विश्रांतीत जाणार आहोत. पण जेव्हा प्रभू येशू येईल त्याचं सांत्वन दाता देवाद्वारे जे सांत्वन आहे, जे विसावा पावले आहेत ते नव्या हिरवळीसारखे तरतरीत होतील आणि त्याच्या सार्वकालिक जीवनात प्रवेश करतील. या वचनामध्ये परमेश्वर सांगत आहे, ते पाहून तुमचे हृदय आनंदित होईल. मी तुमचे सांत्वन नवीन यरूशलेममध्ये जे करणार आहे त्या सांत्वनाने तुमची हाडे तरतरीत होतील. तुम्ही पुनर्जीवित व्हाल. तुम्ही निजलेले असाल ते उठवले जातील आणि जे जिवंत आहेत प्रभू येशूद्वारे बदलले जातील. या वचनाद्वारे परमेश्वर आपल्याला आशा देत आहे. आज जर तुम्ही छळामध्ये असाल, दुःखामध्ये असाल, त्रासामध्ये असाल, तर आई जसं मुलाचं मनुष्याचं सांत्वन
सांत्वन करते तसं मी सांत्वन करणारा परमेश्वर आहे. तुम्ही त्रासात असाल, जाण पडत असाल तर हात मारत हलकऱ्यासारखी ती दीन वाणीद्वारे परमेश्वर तुमचं सांत्वन करेल. आणि परमेश्वरच्या विश्वासात जरी आपण विश्रांतीच गेलो, मारले गेलो, तरी देव जेव्हा त्याचा पुत्राला पाठवेल तेव्हा हिरवळीसारखे पुन्हा आपण तरतरीत होऊ. जसं एहेजकेल 36 अध्याय एहेजकेलला परमेश्वर म्हणाला, वाऱ्या संदेश दे, हाडाला हाड जोडलं गेलं, त्याला मांस आले. परमेश्वर त्याच्या पुत्राच्या विश्वासात जे विश्वास गेलेला आहे त्यांना परत पुनर्जीवित करेल. तो सांत्वनदाता परमेश्वर आहे. आई जसं मुलाचं सांत्वन करते तसं प्रत्येक दुःखामध्ये आपल्या उराशी बाळगणारा, तुमच्या जखमास पट्ट्या बांधणारा, तुमच्या पापांची क्षमा करणारा असा तो परमेश्वर आहे. ती क्षमा त्या वधस्तंभावर त्यांनी तुम्हाला मास केली आहे. आज तुम्ही अंधकारात असाल, तुटलेले असाल, दुःखात असाल, तुमची मुलं कुठली तरी अंधकारात असेल, तुम्हाला भय भीती असेल तुमच्या मुलाविषयी, त्या हक्कासारखी वाणी द्या परमेश्वराकडे. परमेश्वर तुमची दीनवाणी ऐकेल आणि त्या दीनवाणी तुमचं सांत्वन करेल. असे करेल की त्या सांत्वनाने तुम्ही समर्थ बनावं इतरांचं सामर्थ्य सांत्वन करण्याकरता. हे वचन सांगतं, ते पाहून तुमचे हृदय आनंदित होईल. आई मनुष्याचे सांत्वन करते तसे मी तुमचे सांत्वन करीन. यरूशलेमात तुमचे सांत्वन करीन. यस, प्रकटीकरणात सांगितले की नवीन यरूशलेम नगरी खाली उतरेल. त्या नवीन यरूशलेममध्ये सर्वजण घेतले जातील जे प्रभू येशूच्या विश्वासात विसावा पावले आहेत. ते परत नवीन हिरवळीसारखे तरतरीत होते, त्यांचे हाड तरतरीत होते. ख्रिस्ताच्या ठेवलेल्या विश्वासात प्रत्येक जण विसावास पावलं उठवला जाईल आणि त्या यरूशलेमामध्ये आनंदाने प्रवेश करतील. हे वचन सांगतं, परमेश्वराचा हात त्याच्या सेवकांच्या ठाई प्रगट होईल. तो दिवस लांब नाहीये, तारणाचा दिवस लांब नाहीये, समय जवळ आलेला आहे. प्रार्थनेत राहा, त्या सांत्वनदात्याला हाक मारा. संकटाचा काळ कठीण होत चाललेला आहे, विश्वासाची परीक्षा कठीण होत चालली आहे. तुमच्या प्रियजनात आज दुःख असतील, त्रास असेल, तुम्ही करत असाल, तुमची मुलं देवापासून दूर असतील, अनेक जण त्रासात असतील, अविश्वासू लोक त्रासात असतील, अंधकार असेल, तर प्रार्थना करा करून. सांत्वनदाता देव तुमच्या ठाई सांत्वन भरेल आणि तुमच्या भरलेल्या सांत्वनाला इतरांचं सांत्वन करेल. परमेश्वर म्हणतो की पहा, तुमचे हृदय आनंदित होईल. कोवळ्या हिरवळीस प्रमाणे तुमचे हाडे तरतरीत होते. परमेश्वराचा हात त्याच्या सेवकांच्या ठाई प्रकट होईल आणि त्यांचा क्रोध शत्रूंवर होईल. तो अंधकाराचा दिवस आहे, याकरता आज वेळ आहे. आपल्या जीवनामध्ये त्या प्रभू ईश्वराला स्वीकारा, त्या सांत्वनदाता परमेश्वरावर विश्वास ठेवा. तो जे विसावा पावलेले असते ते उठवले जातील, जे मेलेले आहे ते उठवले जातील, जे जिवंत राहतील ते बदलून जातील. जेव्हा करण्याचा आद्यध्वनी होईल आणि जेव्हा प्रभू तारणहार, प्रभूंचा प्रभू आकाश उघडे चालेल, तुम्ही पाहाल. ढगावर बसून येताना तुम्ही त्याला पाहाल. तो प्रभू येशू कोकरा, अर्पलेला कोकरा येईल आणि तो जे विसावा पावले आहेत त्यांना उठवेल आणि आपल्या समवेत नवीन राज्यामध्ये घेऊन जाईल. प्रेज द लॉर्ड. सांत्वनदाता देव तो याच काळी नाही तर येणाऱ्या काळी सुद्धा सांत्वन करणारा परमेश्वर आहे. मृत मनुष्यास देते स्थिती कोण? परमेश्वर म्हणतो, मी तुझे सांत्वन करतो. मी जे सांत्वन करतो तसं सांत्वन कोणाच्याने होत नाही. यस, मर्त्य मनुष्यास भीतेस्ते कोण? तुमचे सांत्वन करणारा मी, केवळ मीच आहे. मर्त्य मनुष्याला, तरुण मनुष्यपुत्राला भीतेस अशी तू कोण? तू कोण आहे? स्वतःला श्रेष्ठ समजू नका. आपण कोण आहोत? ते पाण्यावर आलेल्या बुडबुड्यासारखे आहोत. काज उताराजून भरलेल्या काजव्यासारखं जीवन आहे मनुष्याचं. आज आहे, उद्या नाहीये. कुठल्याही मीपणामध्ये राहू नका. त्या देवासमोर नतमस्तक व्हा, त्याला स्वीकारा. तो तुमचं सांत्वन करेल आणि असं सांत्वन करेल की तुम्ही इतरांचं सांत्वन करणारे बनाल. शेवटचं वचन वाचूया. करिंथकराचे दुसरे पत्र, त्याचा पहिला अध्याय 3 ते 5 वचन. प्रेज द लॉर्ड. करिंथकराचे दुसरे पत्र, त्याचा पहिला अध्याय 3 ते 5 वचन काय म्हणतो वा. आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता, जो देव करुणाकर पिता व सर्व सांत्वनदाता देव, तो धन्यवादित असो. सर्व सांत्वनदाता देव, सर्व प्रकारचं सांत्वन त्याच्याकडे आहे. तुमच्या जीवनात आजारपण आहे का?
त्याचं सांत्वन त्याच्याकडे आहे. तुम्ही दुःखी आहात का? त्याचं सांत्वन त्याच्याकडे आहे. प्रियजन गमावलेत का तुम्ही? त्याचं सांत्वन त्याच्याकडे आहे. तुम्हाला आरोग्य आहे, त्याचं सांत्वन आहे. आज तुम्हाला मरणाच्या क्षणामध्ये आहात का? तर जीवनी मुकुट देणारा, सांत्वन करणारा तो परमेश्वर आहे. वचन सांगतं की आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता, जो देव करुणाकर पिता व सर्व सांत्वनदाता देव, तो धन्यवादित असो. तो आम्हावरील सर्व संकटात आमचे सांत्वन करीतो, असे की ज्या सांत्वनाने आम्हा स्वतः देवाकडून सांत्वन मिळते, त्या सांत्वनाने आम्ही जे कोणी कोणत्याही संकटात आहे त्याचे सांत्वन कराव्यास समर्थ व्हावे. प्रेज द लॉर्ड. आई जसं मुलाचं सांत्वन करते तसं परमेश्वर सांत्वन करणारा आहे. तो सर्व सांत्वनदाता देव आहे. तो सर्व परिपूर्ण देव आहे. त्याच्याकडे प्रत्येक गोष्टीचं मलम आहे. प्रत्येक गोष्टीचं त्याच्याकडे आरोग्याचं निदान आहे. प्रत्येक गोष्टीचं त्याच्याकडे सोल्युशन आहे, वचन आहे, आशीर्वाद आहे, मार्ग आहे, सत्य आहे, जीवन आहे. तो म्हणजे प्रभू येशू. तो आम्हाला सर्व संकटात आमचे सांत्वन करीतो, असे की ज्या सांत्वनाने आम्हाला स्वतः देवाकडून सांत्वन मिळते, त्या सांत्वनाने आम्ही जे कोणी कोणत्याही संकटात आहे त्याचे सांत्वन कराव्यास समर्थ व्हावे. कारण ख्रिस्ताचे दुःख जसे आम्हाला पुष्कळ होतात, तसे ख्रिस्ताच्या द्वारे आमचे सांत्वनही पुष्कळ होते. प्रेज द लॉर्ड. आमेन. कसं सांत्वन करतो परमेश्वर? असे की त्या सांत्वनाद्वारे जे कोणत्याही संकटात आहे त्याचं सांत्वन करावयास तुम्ही आम्ही समर्थ बनावं. याकरता सांत्वनदाता देवाकडे सांत्वन मागा. तो तुम्हाला सांत्वनाने भरेल आणि त्या सांत्वनाद्वारे तुम्ही इतरांचं सांत्वन करण्यास समर्थ व्हाल. आई जसं मुलाचं सांत्वन करते तसा तो सांत्वनदाता देव आहे. त्याने त्या प्रभू येशूद्वारे तुमचं आमचं सांत्वन केलेलं आहे. जेव्हा जेव्हा गरज असेल तर कृपेच्या राजासनासमोर जा आणि ते सांत्वन प्राप्त करा. प्रेज द लॉर्ड. या वचनाद्वारे प्रभू येशू तुमच्या आमच्या जीवनात कार्य करो, आशीर्वाद भरो. ते भरले आहे त्याबद्दल धन्यवाद देतील. वचन आजची सबलीता आपण प्रभू येशूमध्ये पूर्ण करूया. आमेन. या आपण शेवटच्या प्रार्थनाकडे जाऊया. धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू येशू तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मे तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळेकरता समय करता सुंदरची वेळ संध्या तू आमच्या जीवनात आणलीस, आम्हाला तू राखलंस त्याबद्दल धन्यवाद देतो. होय, या वचनाला प्रत्येकाला तू सामर्थ्यात प्रभू येशूमध्ये भरला अशी आमचा विश्वास आहे. आज जे दुःखात आहे, त्रासात आहे, त्यांचं सांत्वन, त्यांची आरोळी ऐक आणि त्यांचं सांत्वन कर. ज्यांनी लहान मुलं प्रियजन गमावले, जे दुःखात आहेत, क्लेशात आहेत, त्यांचं सांत्वन प्रभू येशूमध्ये तू कर. त्यांच्या सर्व संकटात तू सांत्वन कर. त्यांच्या दुःखावर फुंकर घाल. आज रात्री येण्याशी जागृत ठेव. सुंदर अन्न प्रत्येकाच्या मुखी देते, खाऊन शक्ती सामर्थ्य दे सक्षमच्या कार्यासाठी प्रभू येशूच्या कार्य नीट कर. प्रार्थना करतो जे अंधकारात रात्रीच्या वेळी प्रवास करत आहे, विमानातून, रेल्वेतून, वाहनांनी, त्या सर्वांना सुरक्षित ठिकाणी प्रभू येशूमध्ये पोहोचव. देवदूतांद्वारे त्यांचा तू सांभाळ कर. विशेषतः प्रार्थना करतो जे छळामध्ये आहेत, ते सर्व सेवक, संदेष्टे, एनजीओ मधले कार्यकर्ते, यांना तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात भर आणि त्यांच्या बनलेल्या सामर्थ्याद्वारे जे अंधकारात आहेत तुझ्या प्रकाशाकडे प्रभू येशूमध्ये तो आण. जे दुःख क्लेशात आहेत, ऊर पडून घेऊन उसासे टाकत आहेत, त्यांचं सांत्वन प्रभू येशूमध्ये तू कर. जे निराशामध्ये बसले त्यांच्या काही पवित्र आत्म्यामध्ये प्रभू येशूच्या नावात आशा घाल. सर्व डॉक्टर, नर्सेसला तुझ्या आरोग्यात स्पर्श कर. त्यांच्याद्वारे तुझं आरोग्य पीडित व्यक्तीपर्यंत जाऊ दे. जे भूकऱ्यांच्या मुखास अन्न पाणी दे. वृद्धाश्रमातील वृद्ध लोक, अनाथ आश्रमातील लहान लेकरांच्या मुखास अन्न पाणी दे. त्यांच्या ठाई प्रभू येशूमध्ये आरोग्य घाल. देशाचे प्रधानमंत्री, अनेक राज्याचे मुख्यमंत्री यांना योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्या ठाई तू घाल. अनेक राज्यामध्ये जिथं अशांतता आहे तिथं प्रभू येशूमध्ये शांती दे. युद्धाच्या ठिकाणी जे जखमी आहेत त्यांचंही सांत्वन प्रभू येशूमध्ये तू कर. जिथे जिथे प्रार्थना चालू आहे त्या प्रार्थना येणारी अडखळ प्रभू येशूमध्ये तू घालव.
सर्व डॉक्टर नर्सेसला आरोग्यातील स्पर्श कर, त्यांच्याद्वारे तुझं आरोग्य जे पीडित आहे त्यांच्यापर्यंत तू पोहोचव. जे बिचारांना खेळलेत, अनेक त्रासाने यातनाने रडत आहेत, कणत आहेत, त्यांचा बिचारा प्रभू येशूने मोकळा कर. प्रभू आत्मा आहे, प्रभूचा आत्मा आहे, जिथे तिथं सर्व प्रकारची मोकळीकता आहे. प्रार्थना करतो मावशी, तिची सुना, नातवंड, लेकरं तुझ्या हाती देतो. त्यांच्या जीवनात तुझं सांत्वन भर, आरोग्य भर, शांती भर, प्रीती भर. आणि त्यांच्या घरातले जे कोणी प्रभू येशूपासून दूर आहेत त्यांनाही प्रभू येशूच्या प्रकाशामध्ये तो आण. मावशीला तो आरोग्य देत आहेस, आमचा विश्वास आहे. तिच्या ठाई तुझं आरोग्य भर, तिला शांतीने, आरोग्याने, प्रीतीने प्रभू येशूच्या नावात तू भर. त्याच्या लेकरांना ख्रिस्ताच्या प्रकाशामध्ये प्रभू येशूमध्ये दृढ कर. सॅमसन आणि त्याच्या दोन्ही लेकरांना तुझ्या सामर्थ्य, प्रीतीमध्ये भर. जे काही काम करत आहे त्या कामामध्ये सामर्थ्य भर, बरकत दे. त्या लेकरांना ज्ञान, प्रीतीमध्ये, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात प्रभू येशूमध्ये दृढ कर. तुला ताई आज नाहीये, जिथे कुठं आहे तुझ्या आरोग्यात, प्रीतीमध्ये, शांतीमध्ये, विश्वासात त्यांच्या भावाला आणि तिला दृढ कर. विशेषतः प्रार्थना करतो आई आणि शेजारचे ताई, दादा, सुना, नातवंड, लेकरं यांनाही तुझ्या आरोग्य, प्रीती, शांतीमध्ये भर. आजपर्यंत जसं सांभाळलं, इथून पुढे प्रभू येशूमध्ये त्यांना सामर्थ्यात, प्रीतीमध्ये इथून पुढे तू सांभाळ. सर्व अंधकाराच्या गोष्टी, सर्व आजार पण प्रभू येशूमध्ये घालवलं जावं. सर्व अंधकाराच्या गोष्टी, भय, भीती, दुष्ट आत्मे प्रभू येशूच्या आत्म्याद्वारे धमकावले जावे, काढले जात असू कर. प्रभू आत्मा आहे, प्रभूचा आत्मा जिथं आहे तिथं सर्व प्रकारची मोकळीकता आहे. ऑनलाईन जेवढे आज पाहत आहेत, विशेषतः आज प्रार्थना करतो जे आमच्या बहिणी आजारपणात आहेत, ट्रीटमेंट घेत आहेत, भारतीय बहिणी आहेत, छोटी ताई आहे, जे कोणी बहिणी आहेत, अजून हॉस्पिटलला आहेत, अनेक त्रासात आहे, अशा सर्वांना तुझ्या हाती देतो. प्रत्येकाला तो आरोग्यामध्ये भर. त्यांचे दैहिक त्रास प्रभू येशूमध्ये घालवले जावे. तू घालवशील आमचा विश्वास आहे. हिवाळी कुटुंबामध्ये तुझी शांती, प्रीती राहू दे. मंगल ताई ज्या आहेत त्यांच्या जीवनात तुझं आरोग्य, प्रीती, शांती, प्रभू येशूचा प्रकाश दृढ कर. आजपर्यंत संभाळ, इथून पुढे तू प्रभू येशूमध्ये संभाळ. आणि ज्या आज मुलांकरता रडत आहेत त्यांची वाणी तू ऐक आणि त्यांच्या हाकेला प्रभू येशूमध्ये उत्तर दे. तू देशील आमचा विश्वास आहे. हे सर्व प्रार्थना विनंत्या प्रभू येशूमध्ये पूर्ण झाल्या, त्याबद्दल धन्यवाद देते. प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणतो एक पित्या, आमेन. हे आपण प्रभूने शिकलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडिले आहे तसेच तू आमच्या ऋणी आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तो आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपामे. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रार्थनेत राहा, आशेमध्ये राहा. सांत्वनदाता देव तुमचं सांत्वन करो. पुन्हा एकदा ऑनलाईन जेवढे पाहत आहेत, जेवढा भाऊ बहिणी आहेत, सर्वांना मायवरच्या प्रभू येशूमध्ये शुभेच्छा. प्रार्थनेत राहा, आशेमध्ये राहा, विश्वासात राहा, जागृत राहा. आमेन.